विधानसभेच्या पायऱ्यांवरती मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या विरोधामध्ये विरोधकांचं आंदोलन। महाविकास आघाडीकडून झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी। मंत्रालयामध्ये एकच हिरवळ, त्यांचं नाव झिरवळ अशा आशयाची घोषणाबाजी। मंत्रालयामधील मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लाचखोरीचं प्रकरण समोर आलं होतं। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांच्याकडून सखोल चौकशीची मागणी। एका व्यक्तीविषयी द्वेष नाही, मात्र कार्यालयाच्या बाहेर असं घडणं हे चुकीचं असल्याची अहिर यांची प्रतिक्रिया। सायबर गुन्हेगारीवरती विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांचं निवेदन। डिजिटल अरेस्ट करताच येत नाही, कायद्यामध्ये तशी तरतूद नाही, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। जर असा कोणताही फोन आला तर तो फ्रॉड समजा आणि 1930 या क्रमांकावरती तक्रार करा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्याकडून डान्स बारचा मुद्दा विधानसभेत मांडण्यात आला। पनवेलमध्ये राजरोसपणे डान्स बार सुरू असल्याचा मुद्दा भास्कर जाधव यांनी विधानसभेत मांडला। या अधिवेशनामध्ये किंवा पुढील अधिवेशनात डान्स बारच्या संदर्भात कठोर असे कायदे करू, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ग्वाही। राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचे बॅनर आंदोलन। मुंबईच्या गोवंडी भागामधील प्रदूषणाच्या समस्येवरती त्यांनी हातामध्ये बॅनर घेऊन आंदोलन केलंय। धर्मादाय रुग्णालयांच्या संदर्भात माहितीचा लवकरच डॅशबोर्ड येणार आहे। 2% किती निधी शिल्लक राहिलाय या संदर्भातील माहिती देखील डॅशबोर्डवरती द्यावी लागेल। यामध्येच राखीव निधीची घोषणा आवश्यक असणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही माहिती दिली आहे। आशिष जयस्वाल आणि विजय वडेट्टीवार यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीवरती जयंत पाटील विधानसभेमध्ये स्थगन प्रस्ताव आणणार होते। जयंत पाटील यांच्यासह विरोधकांच्या इतर स्थगन प्रस्तावाला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अनुमती नाकारली आहे। पार्थ पवार राष्ट्रवादीचे राज्यसभेचे उमेदवार असतील। सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये पार्थ पवार यांच्या नावावरती शिक्कामोर्तब। राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या कोअर कमिटीची आज महत्त्वाची बैठक आहे। भाजपकडून 4 उमेदवार देण्यात येतील। यामध्ये रामदास आठवले यांचं नाव जवळपास निश्चित। इतर 3 जागांसाठी विनोद तावडे, विजया रहाटकर, धैर्यशील पाटील यांच्या नावाची चर्चा। राज्याच्या भाजप कार्यकारिणीमधील पदाधिकारी रवींद्र चव्हाण यांच्याकडून घोषणा करण्यात आली आहे। 12 उपाध्यक्ष, 6 सरचिटणीस, 12 चिटणीस यांच्यासह युवा मोर्चाच्या अध्यक्षांची घोषणा। केशव उपाध्ये पडळकर, अर्चना पाटील चाकूरकर, सुजय विखे उपाध्यक्षपदी, तर नवनाथ बन यांच्याकडे मुख्य प्रवक्तेपद। ज्येष्ठ नेते शरद पवार यांना उद्या डिस्चार्ज दिला जाईल। तब्येत उत्तम असल्याची रुबी हॉस्पिटलचे डॉक्टर परवेज ग्रँड यांची माहिती। छातीमध्ये इन्फेक्शन, मात्र आता पूर्णपणे रिकव्हरी, डॉक्टरांचं स्पष्टीकरण। मुंडवा जमीन घोटाळ्याचं प्रकरण, मुख्य आरोपी शीतल तेजवानीकडून अटक बेकायदेशीर असल्याचा दावा, तर शीतल तेजवानी तपासामध्ये सहकार्य करण्यासाठी नकार देत असल्यामुळे अटक केल्याचा पोलिसांचा हायकोर्टामध्ये युक्तिवाद। न्यायालयानं हा निकाल राखून ठेवलाय। मुस्लिम समाजाचं 5% शैक्षणिक आरक्षण प्रमाणपत्र स्थगित करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाला हायकोर्टामध्ये आव्हान। 9 मार्चला या संदर्भात सुनावणी पार पडेल। किरीट सोमय्या यांनी मालेगावच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। बनावट जन्म दाखल्याच्या प्रकरणी बांगलादेशी रोहिंगे यांच्या प्रकरणी कागदपत्र देऊन सोमय्यांनी कारवाईची मागणी केली आहे। अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रामध्ये रस्त्याच्या कडेला कचरा टाकणाऱ्यांवरती दंडात्मक कारवाईसाठी नवी शक्कल। रस्त्यावरती कचरा टाकणाऱ्यांचा फोटो द्या आणि बक्षीस जिंका, उपमहापौर धनंजय जाधव यांच्याकडून घोषणा। कल्याणमधील रिंग रोड प्रकल्पाच्या शेतकऱ्यांचा ब्रेक लावण्यात आलेला आहे। आधी मोबदला द्या आणि मगच रिंग रोड करा, शेतकऱ्यांचा एल्गार। पोलीस बंदोबस्तामध्ये रिंग रोड प्रकल्पाचं काम ठप्प। कल्याण डोंबिवली शहरामधील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन महानगरपालिकेकडून रिंग रोड प्रकल्प करण्यात आला होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।